हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या 2-3 दिवसापासून 2-3 नाही 5-6 दिवसापासून वातावरण इथे तेवढं काही चांगलं नाही आहे. म्हणजे 0 डिग्री आहे कधी आणि कधी 9 डिग्रीपर्यंत आहे, असं 0 ते 9 डिग्रीपर्यंत. आणि त्याच्यामुळे माझ्या गार्डनमधलं पीकचं खूप नुकसान होत आहे. जे की मी एवढ्या ह्याच्यानी घेऊन आली होती सगळ्या गोष्टी, ते बरोबर येत नाही आहेत. कारण एवढी थंडी, थोडं तरी ऊन पाहिजे असते आणि खूप थंडी असल्यामुळे सगळे आता ते हे आणलं होतं मी काल परवा, काकडीचं रोपटे आणलं होतं, ते सगळे मरून गेलेत. अजून आता याचं हे होतं आहे टमाट्याचं पण, ते सगळं पावसामुळे, पाऊस पडत आहे, एवढी थंडीमुळे सगळे मरत आहेत पिकं. त्यामुळे खूप वाईट वाटतं मला आता. माझं पाहून येणारी लिपस्टिक लावली. असं नाही करायचं गेनू, आतापासून लिपस्टिक लावायचं नाही. व्हेरी बॅड. स्टिकर नाही, स्टिकर आहे का हे? यू शुड नॉट पुट द लिपस्टिक ऑन युअर लिप्स, ओके? चॉकी काय इनू? हे कोण लावतंय असं? हे लिपस्टिक कोण लावतंय मग? ते काय? पाहून पाहून सगळं करत असते. पाहते मी काय करते काय नाही, आणि आपण करते आता. तसं नको ग, खराब होते ती लिपस्टिक. ही तुला कोण काढायला सांगितली लिपस्टिक? हा, ते नको, ते काजळ आहे, राहू दे. ती पिन आहे, राहू दे मम्माची. ते कसं लावतात? तसं लावतात. तुला सगळं माहिती आहे नू, तुला सगळं माहिती आहे कसं लावतात काय नाही. हे कुठे लावतात हे? हं? ते कोणाची क्रीम आहे? ती कोणाची क्रीम आहे? अय्यो, हे नाही, हे पापाचं आहे. हे पापाचं आहे, ते याच्यातलं आहे. हे द्रपकर हे सगळं लावून बसले. आता मी माझ्या पप्पाच्या रूममध्ये आली आहे, ऑफिस रूममध्ये. आणि खाली सामान ठेवलं तळघरामध्ये. ते असे डबे ठेवलेत सगळे. ते म्हणजे कोणचीच गोष्ट भेटत नाही आहे. आणि मग वाटलं की सगळं अरेंज करू. जे की आम्ही हे कबर्ड आणलं नवीन, तिथे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित, पेन पेन्सिल सगळं व्यवस्थित ठेवू. कारण आता कोणचीच गोष्ट कधीच भेटत नाही. तर एक पेन जरी पाहिजे असेल तरी पण खूप शोधावं लागतं पूर्ण घराने. त्याच्यापेक्षा मला वाटलं की मी अरेंज करू म्हणून सगळ्या गोष्टी सगळं दाखवते, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. आता या सगळ्या गोष्टी आहेत. पेन्सिल एवढ्या आहेत, पण एक पेन्सिल भेटत नव्हती मला. हे सगळ्या स्ट्रिप्स आहेत, हे स्टॅपलर्स, हे तेव्हा सगळं व्यवस्थित लावेल मी सगळ्या गोष्टी. हे स्टिकर्स आहेत. दाखवते मी कसं लावलं काय नाही. आता इथं सगळं व्यवस्थित, पेन्सिल इथे ठेवेल, मग इथे पेन्स ठेवेल, असं इथे पेन्स ठेवेल. मग इथे पाहते काय काय लावेल काय काय नाही. ते असे जास्त ड्रॉवर्स तर नाही आहेत, जसं की मी हे असं व्यवस्थित ठेवलं. ह्याच्यामध्ये खूप हे आहे, ते आम्ही काही पण टाकलं त्याच्यामध्ये. हे पण व्यवस्थित करायचं आहे. तर पाहते मी आता काय कसं करेल काय नाही माहीत नाही मला, पण मी पाहते.
ऑर्गनाइज केलं दाखवते. इथे सगळे फेविकॉल्स ते ठेवलेत. इथे ते स्ट्रिप्स ठेवलेत, ते याचे फाईल्सचे. आणि इथे सगळे पेन्स, इथे सगळे आपले सेलो टेप्स, इथे सगळे सेलो टेप्स अजून स्ट्रिप्स आहेत त्याच्या फाईल्सचे. तर हे असं केलं. आणि मग याच्यामध्ये सगळे सीझर्स ते ठेवले, भेटत नाहीत. आणि याच्यामध्ये सगळे पेन्सिल, खोडरबर, पेन्सिल, इरेझर, शार्पनर हे ठेवले. हे सगळं असं. आणि इकडे सगळे हे आहेत स्केल्स. इथे असं हे सगळे इरेझर्स आहेत. आणि इथे हे ठेवले आपले इथं स्टॅपलर्स ठेवले सगळे, त्याच्यात पिना, स्टॅपलर्स हे असं. इथं पंच मशीन ठेवले. इथे ते हे आपलं सेलो टेपचं मशीन. तरी अजून आहेत सामान. इथं हे आहेत आपलं फुलपट्टी आपली अजून. हे इथे याच्यामध्ये पेन्स ठेवले जे की लवकर पेन्स भेटतच नाहीत. तर अजून आहे एवढं सामान. एवढ्या फाईल्स आहेत, ते फाईल्स पण ठेवायचे आहेत. फाईल्स कुठं ठेवू काही समजत नाही आहे. या ड्रॉवरमध्ये सगळे फाईल्स ठेवणार आहे मी. अजून यूजच केल्या नाही हे फाईल्स, घेऊनच ठेवल्यात फक्त. आजीकडे जाऊन येते, आजीची तब्येत विचारून येते. आजीचं गार्डन, आजीचं नाही माहीत नाही कशामुळे लावतात. इथे सगळ्यांच्या घराला असतं हे. माहीत नाही, झोपली वाटतं, ओपन करत नाही आहे. जाते मी घरी. तिला ऐकू येत नाही, ती मशीन लावते कानाला आणि मग झोपता वेळेस काढून ठेवते ती मशीन. तर ऊन पाऊस दोन्ही पण आहे. तेच विचारावं म्हणलं त्याची तब्येत कशी आहे काय नाही. काल परवा गेली होती तेव्हा चांगली नव्हती, पण आता ओपनच करत नाही आहे. काय खाते? काय? पार्ले जी. जी फॉर जीनियस होते मग ते ना. जीनियस. ते लिपस्टिक निघतच नाही आहे त्याची, बघावं लागेल. ओ काय ग?
पडतच आहे, किती वेळेस पडत राहते. थ्रो, किक, Very good. किक करायचं बेटा. थ्रो. ओ माय गॉड. थ्रो. किक.